खेळाडू राहतील. मी विनंती करतो NSDT संघाला तुम्ही कृपया इकडे प्रॅक्टिस करू नका. प्रॅक्टिस नाही करायची आहे. प्रॅक्टिस नाही करायची आहे. गोल बॉल आहे तो अंपायर कडे सबमिट करा. प्रॅक्टिस नाही करायची आहे. जो संघ प्रॅक्टिस करेल त्याला बाद करण्यात येईल या बॉलआउट मधून. जो प्रॅक्टिस करेल त्याला बॉलआउट मधून बाद करण्यात येईल, हे लक्षात घ्यायचं. MSC चे 4 खेळाडू इकडे या तुम्ही. मी विनंती करतो तुम्हाला. 3 गोलंदाज आणि 1 एचटी रक्षक. 3 गोलंदाज आणि 1 एचटी रक्षक. प्रत्येक संघाचा इकडे 30 यार्ड सर्कल मध्ये यावा. बॉलआउट साठी बॉलआउट जे करणार त्यांना एक नियम आहे. डायरेक्ट जर स्टंपला लागला तर तो कन्सिडर करण्यात येणार नाही. टप्पा गेला पाहिजे. एक टप्पा स्टंपला लागला पाहिजे. तर चला तिन्ही संघांसाठी आपण सांगू इच्छितो बॉल आउट मध्ये जर का चेंडू डायरेक्ट हिट झाला तर ती विकेट ग्राह्य धरली जाणार नाहीये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि जर का टप्पा पडून स्टंप वरती आदळला तर ती विकेट धरली जाईल. आणि थ्रो गोलंदाज बाद असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. थ्रो गोलंदाज चालणार नाहीये या स्पर्धेमध्ये, याची आपण नोंद घेऊयात. प्रॉपर गोलंदाज चालतील. 3 प्रामुख्याचे गोलंदाज आपण तिन्ही टीमला इन्व्हाइट करूयात. चला तिन्ही टीमचे 3 गोलंदाज आणि 1 विकेट किपर असे 4 खेळाडू आपण मैदानावरती यायचे आणि बाकीच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर राहायचं. 38 सर्कल मध्ये आपण प्रत्येक टीमचे 4-4 खेळाडू पाहणार आहोत आणि आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहायला मिळतील. प्लेयरांनी कॅमेरा समोर बाजू. NSDT या टीमसाठी सुवर्ण संधी आहे. जर का संघ जिंकला तर विघ्नेश भोईर यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. कॅमेरा बाजू. 3 टीम पाहायला मिळतील. बॉल आउटचा थरार आणि थरार नाट्य आज मात्र आपल्याला जैनपेठीच्या मैदानावरती पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिला तर तिन्ही संघ मेघराज पाटील यांच्याकडून 2000 ची धनराशी आली. NADT या टीमने आपण पाहता जर का बॉल आउट मध्ये विकेट घेतली तर. चला मुंबई टीम MSC मुंबई आपले 3 प्रमुखाचे गोलंदाज आपण बॉल आउट करून घ्यायचा. MSC मुंबई या टीमला आपण इन्व्हाइट करूया. चला आपण बॉल आउट करायचा. चला तिन्ही टीमचे 1-1-1 असे गोलंदाज पाहायला मिळतील. चला एका बाजूने आपण मुंबई टीमला पाहता, दुसऱ्या बाजूने आपण पाहायला मिळेल तिन्ही टीमला NSDT या टीम दरम्यान पाहायला मिळेल. बॉल आउटचा थरार पाहायला मिळेल. तीनही गोलंदाजांना आपण इन्व्हाइट करूयात. चला पहिला तिघांचे 1-1 असतील. MSA त्यानंतर आपण पाहता MSC मुंबई आणि त्यानंतर तिसरा संघ मैदानावरती पाहायला मिळतो NSDT. या 3 दरम्यान बॉल आउटचा थरार केला जाईल. चला विकेट कीपर MSC मुंबई. फेकी चालणार नाहीये आणि डायरेक्ट हिट केला तरी देखील विकेट ग्राह्य धरली जाणार नाहीये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॉलर्स नेम जितेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. जितेश भोईर आपण पाहताय बॉल आउटचा थरार नाट्य रंगला गेलाय. जितेश भोईर पाहायला मिळतील. गोलंदाजच्या मोर्चावरती जर का डायरेक्ट हिट झाला तर मात्र आपण
देणार नाही आहोत आणि जर का चेंडू फेकला तरी देखील आपण विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. जर का चेंडू टप्पा पडून स्टंपावरती आदळला तर ती विकेट ग्राह्य धरली जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची. 3 पंच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेटनं चेंडू टाकला जातोय. पहिला बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतील. नो देखील कन्सिडर नसेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॉल टाकला जाईल. जितेश पाहायला मिळतात. बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेत. चला सर्वांनी शांत राहायचंय. चला स्टॉप राहायचंय. कॅमेरामॅन आपण देखील रेडी आहात. बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. पहिला बॉल यावेळी टाकला जातोय. गोलंदाज आणि यावेळेस पहिल्याच बॉल वरती त्रिफला उद्ध्वस्त केल्यात आणि आपण पाहताय पहिली विकेट आपण पाहताय NSA ग्लोबल टीमची ग्राह्य धरली जाईल. चला नेक्स्ट आपण पाहताय MSC मुंबई या टीमचे गोलंदाज पाहायला मिळतील. राईट मोरनं विकेटनं बॉल टाकला जाईल. MSA मुंबई ही टीम मैदानावरती पाहायला मिळते. पहिला विकेट ग्राह्य धरला जातोय MSA या टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळच्या बॉल वरती देखील आपण पाहताय स्टंप वरती चेंडू आढळलाय परंतु यावेळच्या बॉल वरती आपण पाहताय बॉल फुल पाहायला मिळाला आणि विकेट ग्राह्य धरली जात नाहीये. विकेट आहे. विकेट आहे. या बॉलवरती विकेट पाहायला मिळाल्या आणि MSA मुंबई या टीमने देखील विकेट प्राप्त केल्या. आता मात्र आपण बोलतो NSDT या टीम कडे आपण पाहताय दोन्ही संघांच्या माध्यमातून विकेट्स मैदानावरती पाहायला मिळाल्यात. अगदी जर का पाहिलं तर क्रिकेटचा थरार आणि थरार नाट्य पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉल वरती आपण पाहताय मिस केलाय. अजूनही जर का पाहिलं तर तीनही टीम कडे 2 संध्या उपलब्ध असतील तर 2 संधींचं सोनं यावेळी मैदानावरती कशा रीतीने केला जाईल. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रणीत ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटना गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहता प्रणीत ठाकूर पाहायला मिळेल. यावेळचा बॉल देखील आपण पाहताय डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिलं तर विकेट मिळाली नाहीये आणि आता मात्र दुसरा कृपया आपण पाहताय ना आपण वळडायचं नाहीये अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची. कृपया कोणी वळडायचं नाहीये. बॉल टाकताना कोणीच काही बोलू नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. अन्यथा त्यानंतर आयोजक जे डिसिजन घेतील त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. बॉल टाकताना कोणी कृपया प्लीज ओरडू नका. नेक्स्ट बॉल यावेळच्या बॉलवरती देखील मिस झाला आणि या बॉलवरती देखील आपण पाहताय मिस झाली. आता मात्र संधी असेल NSDT टीम कडे. आता मात्र गोलंदाजच्या मोर्चावरती अनुज घरतला आपण पाहणार आहोत. अनुज घरत पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहताय यावेळी जर का पाहिलं तर पहिली देखील हिट मिस झाली आहे NSDT टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज अनुज घरत सज्ज होईल. यावेळचा बॉल देखील डॉट पाहायला मिळाला आणि आता मात्र संधीचं सोनं देखील पुन्हा एकदा गमावला NSDT टीमच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा MSA मुंबई ही टीम मैदानावरती पाहायला मिळेल. आगे 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 दोन्ही टीम कडे आपण पाहताय संधी निर्माण झाल्यात परंतु यावेळच्या बॉलवरती कशा रीतीने बॉल टाकला जाईल आणि यावेळच्या बॉलवरती आपण पाहता डॉट बॉल आला. आता मात्र शेवटची संधी आहे ती म्हणजे आपण पाहता टीम मैदानावरती MSA मुंबई हा संघ मैदानावरती पाहायला मिळेल. जर का या बॉलवरती देखील विकेट आली तर थेट मात्र टीमला आपण पाहताय या बॉलवरती MSA मुंबई या टीम साठी आपण पाहता संधी निर्माण झाली आहे. पहिल्यात लेट्स प्ले बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. यावेळचा बॉल देखील सुंदर पाहायला मिळाला परंतु जर का पाहिला तर वेस्टर्न पासून दूर राहणारा बॉल पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटची संधी असेल ती मात्र आता मात्र NSDT या टीम साठी. NSDT टीम साठी शेवटची संधी असेल
पाव्यात यावेळेस पाव्यात विकेट घेतली जाईल का, शेवटच्या बॉलवरती विकेट पाहायला मिळेल का, या बॉलवरती विकेट आली तरी मात्र पुन्हा एकदा थरार आणि थरार नाट्य पाहायला मिळेल. यावेळच्या बॉलवरती देखील संधी गमावली आहे आणि आता मात्र दोन टीम्स मैदानावरती पाहायला मिळतील. दोघांमध्ये बॉल आउट केला जाईल. MSA ग्लोबल या टीम कडे आपल्याला पाहायला मिळेल संधी असेल आणि तदनंतर आपण पाहता टीम मैदानावरती पाहायला मिळणार आहे ती म्हणजे जर का आपण पाहिलात तर मात्र MSA मुंबई या दोन टीम दरम्यान आता मात्र बॉल आउटचा थरार केला जाईल. टीम आपण पाहता NSDT हा संघ मात्र पराभूत झालाय. मेमेंटो टीम साठी देण्यात येईल. या स्पर्धेमधून तुम्ही कुठेही जाऊ नका, मेमेंटो आपल्याला देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि स्पर्धेमधून आपण पाहता चला MSA ग्लोबल आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता MSC मुंबई या दोन टीम दरम्यान बॉल आउट केला जाईल आणि बॉलर चेंज असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॉलर चेंज असतील, बॉलर चेंज असतील. आणि ज्या गोलंदाजाने मागाशी बॉल टाकले होते ते आता टाकणार नाहीये त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॉलर चेंज असतील, बॉलर चेंज असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. टाकू नको चला. MSA मुंबई आणि त्यांच्यावर NSA ग्लोबल आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम MSC मुंबई या दोन टीम दरम्यान बॉल आउटचा थरार केला जाईल. बॉलर चेंज, तीन बॉलर्स वेगळे असतील आता मात्र याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तीन बॉलर्स हे मात्र आता वेगळे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ज्या गोलंदाजाने पहिले तीन बॉल टाकले तर टीमनी आता गोलंदाजी करू शकत नाही. या 38 सर्कल मध्ये फक्त खेळाडू आपण राहायचा. जे तीन गोलंदाज असतील त्या गोलंदाजाने 38 सर्कल मध्ये राहायचं, बाकीच्या खेळाडूंना बाहेर राहायचं आणि बॉल टाकताना कोणीही मैदानावरती गडबड घोटाळा करायचा नाही याची देखील आपण नोंद घेऊयात. पंच देखील सज्ज असतील. गोलंदाज सोहम पाहायला मिळतील. गोलंदाजच्या मोर्चावरती तीन संध्या तुमच्यासाठी उपलब्ध असतील. तीन संध्यांमध्ये आपल्याला साईड कंपल्सरी सांगणं असेल. रॅटम ओव्हर द विकेटने बॉल टाकला जाईल. साईड सांगणं कंपल्सरी असेल याची देखील आपण नोंद घेऊयात. पहिला बॉल या वेळच्या बॉलवरती आपण पाहता डॉट बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल आला आणि या बॉलवरती आता मात्र संधी गमावली आहे. संधी गमावली आहे MSA मुंबई टीमच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. आपण पाहता MSA ग्लोबल टीम साठी आपण पाहता गोलंदाज सज्ज होतील आणि यावेळी जर का आपण पाहिलात तर मात्र बॉल टाकत असताना कोणी कृपया बोलू नये याची देखील आपण नोंद घ्या. अजूनही दोन संध्या उपलब्ध असतील MSA मुंबई आणि आपण पाहता ग्लोबल टीम कडे दोनही संध्या आता मात्र उपलब्ध असतील. आकाश पाहायला म्हणजे NSDT टीम कृपया आपण थांबायचे, आपल्याला मोमेंटो दिलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची. कुठेही जाऊ नका. चला NSDT टीमचे खेळाडू आपण कुठेही जाऊ नका. यावेळेस देखील आपण पाहता डॉट बॉल आला. डॉट बॉल आला. आता मात्र आपण पाहता एक संधी शेवटची उपलब्ध राहिली आहे मुंबई टीम कडे आणि दोन संध्या निर्माण केल्या जातील ग्लोबल टीम कडे. पाहूयात कोणता संघ बॉल आउटचा थरार आणि थरार नाट्य गाजवेल मैदानावरती. चला NSDT टीमचे खेळाडू आपण कुठे जायचं नाहीये आपल्यासाठी. यावेळचा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी जर का आपण पाहिलात तर यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळाला. आता मात्र दोन्ही संघांसाठी शेवटची एक एक संधी निर्माण असेल. कोणता संघ पाहूयात बॉल आउटच्या थरार नाट्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करेल.
या वेळचा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. आता मात्र शेवटची संधी असेल MS ग्लोबल टीम साठी. पाहूयात आता मात्र कोणता संघ पाहायला मिळणार आहे. पाहूयात शेवटची अंतिमची संधी निर्माण झाली आहे. टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल ग्लोबल टीम. पाहूयात शेवटचा थरार आणि थरार आउटचा पाहायला मिळतोय. MSC जरा बाजूला व्हायचं, कॅमेरा समोर येतात तुम्ही. MSC नी बाजूला व्हायचं, कॅमेरा समोर येतात. कोण पलीकडचे बॉल टाकण्यासाठी सज्ज. आणि यावेळच्या बॉल वरती दांडी दांडी गुल केली आहे आणि MSA ग्लोबल टीम आता मात्र सामना जिंकलोय बॉल आउटच्या थरारामध्ये. आणि शेवटच्या अंतिमच्या बॉल वरती आपण पाहिलं तर विकेटचा थरार आणि थरार नाट्य पाहायला मिळाला. आणि काय अप्रतिम दर्जाचा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. आणि जर का आपण पाहिलं तर MSA ग्लोबल हा संघ मैदानावरतून पाहता बॉल आउटच्या थरार नाट्यामध्ये जिंकला. अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. वेल प्लेड MSC मुंबई. खरंच तुम्ही चांगले खेळलात. मला अभिमान आहे तुमच्या खेळण्याचा, पण बॅड लक. बॉल आउट मध्ये काय अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला MSA ग्लोबल टीमच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जा आणि अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टॉस साठी इन्व्हाइट करूयात आपण.